शेतकऱ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी, तर नुकसान भरपाई दिवाळीपूर्वीच या जिल्ह्यात व या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा. तर आता सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे. तर आता लेटेस्ट GR इथं आलेली आहे. तर आता नुकसान भरपाई जे की या जिल्ह्यात आता वाटप आता सुरू, दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा. तर त्यामध्ये कोण शेतकरी पात्र आहेत व कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे काही नुकसान भरपाई इथं जमा होणार आहे. तर आता अतिवृष्टीसाठी जे काही निधी इथं मंजूर झालेला आहे. तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या DBT खात्यामध्ये जे की तुम्हाला 1,339 कोटी 49,25,000 इतका निधी इथं आलेला आहे. तर आता हा जो निधी आहे 1,339 कोटी 49,25,000 इतका जो निधी आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या DBT खात्यामध्ये पैसे वाटप इथं सुरू. तर आता दिवाळीपूर्वीच जे की या पात्र जिल्ह्यात व या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं त्यांच्या DBT खात्यामध्ये ज्या बँक पासबुकला तुमचा आधार लिंक आहे, तर इथं DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये ज्यामध्ये तुम्हाला PM किसान असेल, नमो शेतकरी असेल, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये पैसे जमा होतात, तर त्याच खात्यामध्ये तुमचे देखील अतिवृष्टी असेल, नुकसान भरपाई असेल व पीक विमा जे की तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये इथं जमा केला जाईल. तर आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम इथं मिळालेली नसेल, तर ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी मिळालेली नसेल, तर अशा शेतकऱ्यांची KYC बाकी राहिलेली आहेत. तर ज्या शेतकऱ्यांची KYC बाकी राहिलेली आहेत, तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी KYC इथं करून घ्यायची आहे. तर आता आपण यामध्ये GRच्या या माध्यमातून या GRची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. त्यानंतर आता यामध्ये कोणकोणते जिल्हे राहिलेले आहेत व कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप इथं सुरू झालेले आहे, ते जिल्ह्यांची यादी आपण इथं बघणार आहे. तर इथं सर्वप्रथम आता जे काही नुकसान भरपाई वाटप जिल्हे, तर दिवाळीपूर्वी जे काही तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. तर यामध्ये जो काय आपला विभाग आहे अमरावती विभाग, त्यानंतर जिल्हा यामध्ये अमरावती आहे, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम. तर यामध्ये जे काही कालावधी दाखवलेला आहे, बाधित शेतकऱ्यांची संख्या आणि निधी तुम्हाला इथं दाखवल्याप्रमाणे इथं मिळणार आहे, बाधित जे काही हेक्टर क्षेत्र. तर आता अमरावती विभागामध्ये दिवाळीपूर्वीच तुमच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई इथं जमा होणार आहे दिवाळीपूर्वीच. त्यामध्ये अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम जे की सर्व शेतकरी बांधव यामध्ये पात्र ठरलेले त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची यादी पाहायची असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर इथं वेगवेगळ्या महिन्यांमध्ये जे की जास्ती प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम. तर इथं वरती आपण चेक केलेलं आहे. अमरावतीमध्ये जुलै आणि ऑगस्ट, अकोल्यामध्ये जुलै, यवतमाळमध्ये जुलै, बुलढाण्यामध्ये जुलै, वाशिममध्ये जुलै. त्यानंतर खाली आल्यानंतर इथं ऑगस्टमध्ये ज्या यवतमाळमध्ये ऑगस्ट, बुलढाण्यामध्ये ऑगस्ट आणि वाशिममध्ये ऑगस्ट. तर जे काही महिने तुम्हाला इथे दाखवत आहेत त्या महिन्यांमध्ये जास्ती प्रमाणामध्ये नुकसान इथं झालेलं आहे. त्यानंतर इथं नागपूरमध्ये जे आहे गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा आणि नागपूर. गोंदिया जुलै 2025, गोंदिया जुलै 2025 आणि गोंदिया जून आहे. त्यानंतर भंडारा जुलै 2025, गडचिरोली जुलै 2025, गडचिरोली ऑगस्ट 2025, वर्धा ऑगस्ट 2025, नागपूर ऑगस्ट 2025. तर इथं शेतकऱ्यांची संख्या इथं तुम्हाला निधी आलेला आहे ते. त्यानंतर पुणेमध्ये कोल्हापूर ऑगस्ट 2025. तर काही जिल्ह्यांमध्ये एकच आहे, काही जिल्ह्यांमध्ये दोन जे जिल्हे यामध्ये आलेले आहे. खाली यायचं आहे. त्यानंतर हिंगोली झाल्यानंतर इथं बीड, लातूर आणि धाराशिव. हिंगोलीमध्ये ऑगस्ट 2025, बीडमध्ये ऑगस्ट 2025, लातूरमध्ये सुद्धा ऑगस्ट आणि इथे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे धाराशिवमध्ये जुलैमध्ये सुद्धा आहे आणि ऑगस्ट 2025मध्ये देखील आहे. त्यानंतर इथं खाली यायचं आहे नाशिक. तर यामध्ये नाशिक आहे, धुळे आहे, नंदुरबार आहे, जळगाव आणि अहिल्यानगर. यामध्ये कॉमन एकच आहे ऑगस्ट 2025. तर खाली यायचं आहे. तर यामध्ये 1,339 कोटी 49,25,000 जेवढा काही निधी आहे ते आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये
DBTच्या माध्यमातून आधार लिंक बँक खात्यामध्ये जे की तुम्हाला दाखवल्याप्रमाणे अहिल्यानगर, जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक, धाराशिव, लातूर, बीड, हिंगोली, त्यानंतर कोल्हापूर, नागपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, भंडारा, त्यानंतर बुलढाणा, यवतमाळ, जे काही अमरावती, अकोला, तर या जिल्ह्यांमध्ये दिवाळीपूर्वीच जे काही नुकसान भरपाई सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर अशाच अपडेटसाठी व तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झाला की नाही कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.